तर आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि स्वाभिमानाची बाब आहे ती म्हणजे अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले एकूण 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या 12 किल्ल्याचा समावेश करण्यात आलेला आहे। तर ही बातमी ही माहिती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। तर हे 12 किल्ले कोणते? तर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग। आणि यानंतर आहे बाकी झाले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग। आता हे किती झाले? 9। आणि यानंतर साल्हेर आणि खांदेर हे झाले 11। हे झाले महाराष्ट्रातले 11 जिल्हे, 11 किल्ले आहेत। आणि या महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यासोबत अजून एक तामिळनाडूतील जिंजी हा सुद्धा आहे या 11+12 मध्ये। तर हे आपण लक्षात ठेवायचे कसे हे पण मी सांगणार आहे। तर सारखा क्रम करून आपण लक्षात ठेवू शकतो। जसं रा ज्या किल्ल्यांच्या नावाचे अध्यक्ष ते रायगड, राजगड, आणि त्यानंतर प्रतापगड, पन्हाळा, म्हणजे प्र आणि प्र थोडं साम्य, प्रतापगड, पन्हाळा। आणि शिवनेरी आणि लोहगड, हे शिवनेरी लक्षात राहतो, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थिती झालेला आहे। आणि लोहगड, यानंतर दुर्ग, ज्या किल्ल्याच्या शेवटी दुर्ग आहे ते दुर्ग 3 आहे। तर विजयदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे आणि सिंधुदुर्ग आहे। आणि यानंतर साल्हेर आणि खांदेर हे थोडस याच्यामध्ये साम्य आहे। तर या म्हणजे हे किती झाले? आणि यानंतर तामिळनाडूचं जिंजी, आपल्याला लक्षात 12 एकूण जिल्हे आहेत, त्याप्रमाणे आपण लक्षात ठेवू शकता। छत्रपती शिवाजी महाराज कुठलीही गोष्ट आपल्या सहज लक्षात राहते, परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एवढा मोठा अभ्यास होतो तर ते कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं लक्षात ठेवायचं याची मी आपल्याला युक्ती सांगितलेली आहे। तर आपण सुद्धा आपल्या सोयीनं पाहू शकता। ठीक आहे, धन्यवाद।